तर भावांनो, तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार हो. आज सकाळी आवरून पहिल्यांदाच चाललेलं बघा कुपवाडला जायचं होतं आपल्याला. तिथनं आपल्याला हार त्याने घेऊन जायचं होतं. तिथनं मग गाडीपाशी आल्यावर मग गाडीला हार बिर घालून घ्यायचं होता. नारळ बिरळ फोडून घेतलं बघा. मग तिथनं डायनासाठी स्पेशल गाडी केली हो. तवेरा घरची तवेरा असल्यामुळे काय अडचण नाही आपल्याला. तिथनं माग गादी बिदी टाकून तिला बसवून घेतलं बघा. आज जायचं होतं आपल्याला आदमापूरला आणि सगळे मस्तपैकी बसून गर्दी नाही काय नाही, निवांत रिलॅक्स मध्ये सगळी बसलेली. तिथनं निघलो लागलो बघा हायवेला लागल्यावर गाडी जरा तेल घालावं म्हटलं. मग गोडाऊनच्या पंपावर घेतल्यावर मग तिथनं डायनाला आलं लगेवेला. मग तिथनं डायनाला घेऊन गेला बघा. दम निघत नव्हता बाहेर उतरूपर्यंत. पलीकडे तेल घालायला देत आणि इथं स्पेशल सोय आहे हो. पंपावर तेल टाकलंय, तुमची गाडीची काळजी पुसून देतात. तिथनं मग तेल बिल टाकून झालं. पुढं गाडी गोडाऊनची येऊन लागलेली बघा. गाडी कसली शेवट होती हो. तुम्हाला बी या गाडीचं नाव माहित असेल तर नक्कीच कमेंट करा. तिथनं तेल बिल टाकून झालं. मग डायनाला बसवून घेतलं गाडीत. मग तिथनं आम्ही बी बसलो गाडीत. मग आम्हाला बोलवून घेतलं काच पुसा की म्हणताना 10 वेळा हाका मारल्यावर मग आलाय. गाडी काय तुम्ही मोठ्याच गाड्यांची पुसताय, आमची बी गाडी पुसत जावाय. तिथनं आलो टोलवर आल्यावर कळाले की फास्टॅगच्या रिचार्ज सप्लाय. मग दुसऱ्या लाईन गाडी घेऊन मग रिचार्ज करून मग काढली बाहेर. तिथनं टोल पास केल्यावर तिथनं लागले सनकात. मग तिथनं डायरेक्ट अप्पाच्या वाड्यापाशी पोहोचलो बघा. तिथनं गाडी बिडी लावून एका साईडला उतरलो. मग तिथनं डायना आणि दोघं जो पुढंच नुसतं पळायला लागल्या. मागं माणसं आहेत, काय आहे बघावं बिवावं काय नाही. मग तिथनं नारळ बिरळ घेऊन मग तिथनं आलो दर्शनाला. डायरेक्ट डायनाला हातच घेऊन आलो हो. तिथनं दर्शन बिर्शन घेऊन झालं. आम्ही चाललो मग आता. तिथनं आलो मेटक्यात आल्यावर आपल्याला नारळ बिरळ घेऊया म्हणलं पहिल्यांदा. मग तिथनं नारळ बिरळ घेतलो. मग तिथनं डायनाला घेऊन मग आतच जायचं म्हणलं. डायरेक्ट नाही म्हणाल ती तरी बी आतच घेऊन गेलो. घेऊन जायचं नाही तर आणली कशाला. मग दर्शनाला घेऊन आली. तिला म्हणल्यावर घेऊन यायला पाहिजे. माणसांपेक्षा ती भारी आहे हो. तिला सगळं कळते, कारण माणसांना कळून बी न कळल्यागत करतात. त्यापेक्षा जनावर पाळलेलं बरं पडतंय. तिथनं दर्शन बिर्शन करून आलो बघा. बाहेर आल्यावर मग तिथनं प्रसाद खायचं म्हणले. प्रसाद खायला जायचं चला म्हणलं. मग तिथनं आलो, लाईनीत थांबलो. मग तिथनं पुढे लाईनीतनं गेल्यावर ताट बीट घेऊन तिथनं प्रसाद बिरसाद खाऊन आलो. आत मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मोबाईल बंद केलता. म्हणजे तिथनं मामा गेलं मग प्रसाद खायला. तोपर्यंत डायना इकडं तिकडं नुसतं उभारल्या. इकडं मालक येऊपर्यंत दम नाही तिला. मालक आले तर आले म्हणल्यावर नुसतं उभारले बघा कशी. त्याला दरा वडतच नाही आली ती. मालक दिसल्यावर मग शांत बसली. तर एखाद्या मुख्य जनावराला जीव लावला ना, त्याला अर्धी भाकरी का टाका ना तुम्ही, जीव लावते शेवटपर्यंत. आणि माणसाला अखंड भाकरी घालून तरी बी आपल्यावर रुपाट होते. व्हिडिओ आवडला असला तर आता पार्ट 2 करायचा आहे. व्हिडिओ लय मोठा झाल्यामुळं नक्कीच बघा.